पाटील जी महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं उमेदवार मागच्या 8 वर्षापासून गायब होते. माझा पूर्ण सपोर्ट माझ्या पक्षाचा सपोर्ट पवन भाई यांच्या पूर्ण टीमला आहे. वॉर्डमध्ये दिसलेच नाही. हमारे जो पवन पाटिल साहब जी हमारे नेता जो है हमारे पक्ष के नेता है उनका विजन बहुत साफ है। हिंदी में लिहा. आम्हाला आमच्या विजयाची पूर्ण शाश्वती आहे. रोजगार येणाऱ्यांचा जो लोंढा आहे हा वाढला आहे, त्याच्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल जेव्हा तुम्ही निवडून या? जेणेकरून बेरोजगारांना काहीतरी संधी उपलब्ध पवन होईल. पाटिल साहब जी और हमारे 12 नंबर के सारे उम्मीदवार साथ कि हमारी जनता के लिए अच्छा रोजगार म्हणजे त्यांना मिळवून देऊ असं आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे पद नसताना जे आम्ही त्यावेळेला कामं केली पवन भाईंच्या थ्रू ती कामं आणखीन आम्ही चांगली पद पद नसतानाही इतर समाजकार्य झालं आहे असं कार्यकर्त्यांचं मत आहे. सर्वांवर विश्वास ठेवून जनता यावेळी शिवसेनेला धनुष्यबाणाला मुलांसाठी एक शैक्षणिक मार्गदर्शन हे आमचे कार्यक्रम सुरूच आहेत. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. खरं तर आज आपण आलो मुंबई पासून काही अंतरावरती असणारी मीरा भाईंदर ही महापालिका. या महापालिकेची स्थापना 28 फेब्रुवारी 2002 साली झाली. लोकसंख्या पाहिल्यानंतर या ठिकाणी महापालिका स्थापन करण्यात आली. यापूर्वी या ठिकाणी नगर परिषद होती. खरं तर या निवडणुकीला या ठिकाणी खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने महायुती करत असताना महायुतीने सांगितलं होतं की आम्ही सगळीकडे युती करून लढू, पण या ठिकाणी युती झाली नाही. या ठिकाणी भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट असं लढत आहे. आपल्यासोबत या ठिकाणचे उमेदवार आहेत पवन पाटील जी महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर निवडणुका म्हणल्यावरती सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आता आणि विशेष म्हणजे तुम्हाला टक्कर देण्यासाठी भाजपा देखील समोर आहे आणि ते पण उपमहापौर पदाचा उमेदवार आहे. त्यातही तुम्ही नवनौके उमेदवार आहात, काय सांगा? गंमत अशी आहे की प्रभाग 12 मध्ये जरी मोठ्या मोठ्या पदाचे उमेदवार आमचे प्रतिस्पर्धी असले तरी जनतेच्या माध्यमातून असं आम्हाला कळलेलं आहे की जे उमेदवार मागच्या 8 वर्षापासून गायब होते, वॉर्डमध्ये दिसलेच नाही, त्यांना आम्हाला पुढचे 5 वर्ष पण बघायचंच नाहीये. अशा प्रकारे त्यांचं एवढं जनसमर्थन मिळते. आणि आमच्या पक्षाबद्दल बोलायचं झाल्यास आमचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे आणि आमचे मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजी यांच्या माध्यमातून इथे इतक्या कामांचा महापूर आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे यांनी सगळ्यांच्या घराघरामध्ये जी आर्थिक स्थिती मजबूत करण्याचं काम केलेलं आहे ते यापुढेही निरंतर चालू राहणार आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचा त्यांना इतका पाठिंबा आहे. त्या पाठिंब्याच्या जोरावर आणि आदरणीय प्रताप सरनाईक यांनी जी मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहेत, मेट्रो असेल, 218 MLT पाणी असेल, लता मंगेशकर नाट्यगृह आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन एक भारताच्या नकाशावर मीरा भाईंदरचं नाव उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी सगळे समाज भवन बांधण्याचं काम सुरू आहे मीरा भाईंदरमध्ये. अशा प्रकारची कित्येक कामे त्यांनी केलेली आहेत. त्या कामांच्या आणि डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर स्वार होऊन सगळे भरभक्कम उमेदवार त्यांनी मीरा भाईंदरमध्ये तसेच प्रभाग 12 मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या विजयाची पूर्ण शाश्वती आहे. विजयाची शाश्वती आहे, पण मुद्दा येतो एकच की हा जो मीरा भाईंदर परिसर आहे या ठिकाणी बेरोजगार येणाऱ्यांचा जो लोंढा आहे हा वाढला आहे. त्याच्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल जेव्हा तुम्ही निवडून या? शहर ज्याप्रमाणे वाढत चाललं आहे, लोकसंख्या वाढत चालली आहे, बेरोजगारांसाठी आम्ही एक हाती घेणार आहोत कार्यक्रम. त्यासाठी एक मेळावे आम्ही आयोजित करणार आहोत पक्षाच्या माध्यमातून तसेच आमच्या आगरी समाज उन्नती संस्थेच्या माध्यमातून, की जेणेकरून बेरोजगारांना काहीतरी संधी उपलब्ध होतील, कुठेतरी ते चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील. अशा प्रकारे हा मुद्दा मी बेरोजगारांसाठी घेणार आहे. तसंच मुलांसाठी एक शैक्षणिक मार्गदर्शन हे आमचे कार्यक्रम सुरूच आहेत. महिलांसाठी बचत गट योजना आहेत. याच्या पुढे जाऊन मी एक ग्रुप तयार करणार आहे पुरुषांसाठी बचत गट. म्हणजे एक 7-8 जे हरहुन्नरी मुलं आहेत त्यांना एकत्र येऊन कोणता प्रोजेक्ट त्यांना करता येईल का, या संदर्भात पण माझी चर्चा सुरू आहे. अगदी आपण पाहतो की या ठिकाणी पवनजी यांना खरं तर या ठिकाणी जनता ओळखते ते म्हणजे कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं अतिशय सुंदर कार्य, परप्रांतीयांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवणं असो का या ठिकाणी कोरोनामध्ये प्रत्येक गरिबाच्या सोबत उभं राहणं असो. कोरोनामुळे तुम्हाला या ठिकाणी जास्त प्रसिद्धी मिळाली, जनतेची तुम्हाला साथ आहे, काय सांगा? कोरोनाचा असा विषय आहे की त्यावेळेला जे कार्य होतं ते म्हणजे कोणतंही हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेलं नव्हतं. ते एक कर्तव्य समजून परप्रांतीयांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं होतं किंवा इथे जे अडकलेले होते लोक त्यांना मदत करण्याचं असू दे, मग ती वैद्यकीय मदत असू दे, आर्थिक मदत असू दे किंवा ज्यांना रोजगाराचा किंवा खाण्यापिण्याचा जो प्रश्न होता त्यासाठी आम्ही खूप, माझ्या कुटुंबाने, आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मदत केलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून.
अगदी समाजाला जेव्हा आपल्या हक्काचा व्यक्ती मिळतो आणि जर समाजकार्य करताना त्यात राजकारण न आणता फक्त समाजकार्य केलं तर त्याच्यासोबत जनता देखील उभी राहते. मुद्दा तोच येतो पुन्हा एकदा की भाजप आणि शिवसेना या ठिकाणी वेगवेगळी लढते. पण खरं तर बघायला गेलं तर परप्रांतीयांचा लोंढा हा मीरा भाईंदर किंवा या पलीकडच्या भागामध्ये जास्त आहे आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी भाजपा वेगवेगळ्या प्लॅन करते. बऱ्याचशा म्हणजे राजकीय नेत्यांना अभिनेत्यांना इथं आणून त्यांच्या सभा करण्याचा प्रयत्न करते. तर काय सांगाल, कारण त्याचा काही इम्पॅक्ट होऊ शकतो का? सर्व समाजाचा यंदा शिवसेना आणि प्रताप सरनाईक यांना पाठिंबा आहे. कारण त्या पक्षाने, ज्यांचं मी नाव घेऊ इच्छित नाही, सगळ्या समाजावर अन्याय केलेला आहे. फक्त वोट बँक म्हणून वर्षानुवर्ष त्यांचा वापर केलेला आहे. तर तुम्ही पण फिरत असाल वॉर्डमध्ये आणि आम्ही पण फिरतो. तर आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की पूर्ण समाज जो आहे यंदा अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठलेला आहे आणि त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांना पूर्णपणे पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यासाठी त्यांच्या पंचायत सभा सुरू आहेत. तर इकडे काही लोकांचा जो अहंकार आहे तो त्यांना मोडीत काढायचा आहे. त्यामुळे इथे खूप ठिकाणी जिथे तुम्ही म्हणता की त्यांचं प्राबल्य आहे, सेनेचे उमेदवार भरघोस मताने निवडून येतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो. अगदी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जनता निवडून देते आणि खरं जनता तुमच्या बाजूने आहे. पण आता मला एक सांगा, महत्त्वाचा मुद्दा पुन्हा तिथेच येतोय, परप्रांतीय. खरं तर परप्रांतीयांना आकर्षित करण्यासाठी तुमच्या काय ध्येय धोरणं तुम्ही ठेवलेत की निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी परप्रांतीयांना कसं आकर्षित करू शकतो? यंदा परप्रांतीयांचं म्हणाल तर माझे सगळे कार्यकर्ते सगळे त्या समाजाचेच आहेत. तर तुम्ही त्यांना विचारलं तर ते चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. अगदी मला हे आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत, क्या कहना चाहते हो आप? अभी जो इलेक्शन है उसमें बहुत सारे परप्रांतीय लोगों का भी सहभाग होना जरूरी है। जी जी, मैं ये बोलूँगा कि हमारे जो पवन पाटिल साहब जी हमारे नेता जो है, हमारे पक्ष के नेता है, उनका विजन बहुत साफ है। उन्होंने जो जनता से अभी पिछले 10 दिन से मैं साथ में हूँ, जो घूम रहा हूँ ना, अच्छे विजन है। यहाँ पे समाज जो चाहिए, पर प्रांतीय हो जिसको भी अच्छा सुकून से बिजनेस कर सके, अच्छा सुकून उनका घर अच्छे संभाल सके, हमारा रोड अच्छा हो, उनका विजन इतना क्लियर है उनका। और हमारे प्रताप सरनाईक साहब मंत्री जी का जो हमारे हर समाज के लिए उन्होंने भवन बना के दिया है, चाहे वो बिहार समाज वाला हो, मैथिली समाज, बंगाली समाज, हर समाज के लिए उन्होंने भवन बनाया। तो हमें इतना उम्मीद है कि हमारे प्रताप सरनाईक साहब और शिंदे साहब और पवन पाटिल साहब जी और हमारे 12 नंबर के सारे उम्मीदवार के साथ कि हमारे जनता के लिए वो अच्छा करेंगे। आपण पाहतोय की पवन पाटील म्हणजे भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या अर्धांगिनी आपल्यासोबत आहेत. काय वाटतं, तुम्ही महिलांपर्यंत पोहोचून महिलांचं मत जिंकण्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? आमचे प्रयत्न खूप चालू आहेत. आम्ही वारंवार सतत काही ना काही म्हणजे यांच्या पार्टीकडून मेळावे वगैरे भरत आहेत. त्यासाठी प्रयत्न करत आहोत सगळ्या गोष्टीचे. आणि सरनाईक साहेबांनी जो आम्हाला चान्स दिला आहे त्याच्यामध्ये आम्ही खरं उतरवू. बघूया आता 5 वर्षाची सेवा करण्यात उपलब्ध राहू, मिळायला. संधी मिळू, जे रोजगार म्हणजे त्यांना मिळवून देऊ असं आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आपल्यासोबत बरेचसे कार्यकर्ते आहेत. काय सांगता की निवडणूक आहे, खूप कमी कालावधी राहिला आहे, कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि जनतेच्या अडचणी काय, जे तुम्हाला वाटतं की ह्या अडचणी आमचा भावी नगरसेवक सोडू शकेल? कसं आहे माहिती आहे, मीरा भाईंदर या प्रभाग 12मध्ये भरपूर अडचणी आहे. कारण गेली 8 वर्ष तर काही झालंच नाही तिकडे. मी पवनभाई स्वतः म्हणजे पक्षात पण नसताना त्यांनी जे समाजकार्य केलं आहे ते समाजकार्य आम्ही पुढे ठेवू. आणि एकदा पद मिळाल्यानंतर तर आणखीन वेगळा जोश असतो. म्हणजे त्यांच्याकडे ती पॉवर येईल, ताकद येईल. त्यांची ताकद जेव्हा आम्हाला भेटेल, ते नगरसेवक झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये बसतील, त्यानंतर आम्ही आणखीन पहिल्यापेक्षा चांगलं काम करू. जे आमच्याकडे पद नसताना जे आम्ही त्यावेळेला कामं केली पवनभाईंच्या थ्रू, ती कामं आणखीन आम्ही चांगली पद पद नसतानाही इतर समाजकार्य झालं आहे असं कार्यकर्त्यांचं मत आहे. तुम्ही देखील सोबत आहात. निवडणुकीचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे? जनतेचा कौल कुणाला भेटू शकतो? जनतेचा कौल सध्या आता बघितला तुम्ही या वॉर्ड क्रमांक 12मध्ये सरनाईक साहेबांनी जी कामं केली आहेत ना, त्याच्यात विश्वास ठेवून लोक आणि आता जे काही उमेदवार दिले आहेत त्या सर्वांवर विश्वास ठेवून जनता यावेळी शिवसेनेला, धनुष्यबाणालाच निवडून देईल. धन्यवाद. आपण पुन्हा जाऊया पवन पाटील यांच्याकडे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतोय परत की निवडणुकीत पहिल्यांदा उभं राहायला लागतो. कसं वाटतं, कारण निवडणुकीत उभं राहणं म्हणजे प्रत्येकाला आत्ताच्या लोकशाहीमध्ये आणि आत्ताच्या राजकारणामध्ये, गलिच्छ राजकारणामध्ये कुणी नव्याने प्रवेश करू शकत नाही किंवा निवडणूक लढू इच्छित नाही. पण त्यातून तुमचा हा पहिला अनुभव काय सांगा? निवडणुकीचं बाळकडू माझ्या घरी पूर्वीपासून आहे. माझी आई नगरसेविका होती, वर्षा किरण पाटील. त्यामुळे निवडणूक, राजकारण हे मला पूर्वीपासून माहीत आहे. आणि यावेळेची निवडणूक वेगळी कशी, तर आम्ही पूर्णपणे डेव्हलपमेंटच्या विषयावर, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतोय. कारण मीरा भाईंदर वाचवायचं आहे काही लोकांच्या हातातून.
त्यामुळे आमचे सरनाईक साहेबांनी सनातन धर्म आणि डेव्हलपमेंट हा दोन्ही अजेंडा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे. आणि खऱ्या अर्थाने मी सांगू तर मीरा भाईंदरची निवडणूक ही जनतेने, कार्यकर्त्यांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे इकडचे 16 तारखेला तुम्ही बघाल की महापौर या पक्षातच बसणार. अब की बार 50 पार. अगदी शिवसेनेचा नारा या ठिकाणी देण्यात आला आहे. आपल्यासोबत काही सिनियर मंडळ आहेत. काय सांगताय, निवडणुका आहेत, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? प्रचार जैसा हो रहा है पूरा यहाँ पे 100% हम लोग जीत के आ रहे हैं. आपण पाहतो की या ठिकाणी शिवसेनेला पसंती देताना जनताही पाहता आणि महासागरच्या माध्यमातून आम्ही पब्लिक ओपिनियन देखील घेणार आहोत. जनतेचं नक्की मत काय आहे, जनता नक्की कोणाला कौल देते हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरामॅन देवाशीसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.